श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। तर 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या गुरूंची गुरुपौर्णिमा ही गुरुवारीच आलेली आहे। सर्व स्वामी सेवेकरांना हे माहिती आहे। तर त्यानिमित्त आपल्याला स्वामींच्या विशेष अशा सेवा करायच्या असतात। त्याच पैकीनं ज्या आपण स्वामी सेवेकरांना अगदी मनापासून आणि श्रद्धेनं त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करू शकता। हे 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये सहजरित्या करू शकता। फक्त एवढंच लक्षात ठेवा की गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला नियम आणि अटींचं पालन करूनच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। त्यामुळे स्वामी महाराज तुमच्या मनातील चांगली इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि हा अनुभव प्रत्येक सेवेकराला आलाय बघा। कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे। जे पण स्वामी सेवेकरी अगदी श्रद्धेनं आणि नियमा अटीचं पालन करून आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे त्यातून स्वामी महाराज त्याला नक्कीच बाहेर काढतात। यासाठी ज्या पण स्वामी सेवेकरांची अगदी मनापासून इच्छा असेल आणि त्यांना जर इतर वेळेला सामूहिक पारायणला जरी बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण हे 7 दिवसाचं आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये नक्कीच सुरू करा। तुमच्या मनातील कोणती पण इच्छा असू दे, तुमच्या आयुष्यातील कोणती पण समस्या असू दे, कोणता पण प्रॉब्लेम असू दे, यातून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील। तर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण कधीपासून सुरू करायचं याविषयी तुम्हाला सांगते। तर गुरुपौर्णिमा ही 10 जुलैपासून 10 जुलैला आपल्या स्वामींची गुरुपौर्णिमा आहे। तर आपल्या स्वामी महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण हे आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे। तर तुम्ही 4 जुलैपासून पारायणला सुरुवात करू शकता। पारायण करायचं असेल त्या व्यक्तीनं नियम आणि अटीचं पालन करूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे। तुम्हाला जर नियम आणि अटींचं पालन करून जर गुरुचरित्राचं पारायण करायचं नसेल तर तुम्ही खरंच गुरुचरित्राचं पारायण करू नका। कारण ह्या गुरुचरित्र ग्रंथाला नियम आणि अटी आहेत आणि ह्या नियम आणि अटी हा आपण करू शकत नाही पालन असं नाही की जे मोठमोठ्या अटी किंवा नियम आहेत असं सुद्धा नाही। नियम अटी ह्या थोड्याच आहेत पण त्या व्यवस्थितरित्या आपण जर पाळून जर हे गुरुचरित्राचं पारायण केलं ना तर स्वामी महाराज नक्कीच आपल्या मनातील विचार पूर्ण करतील आणि आपल्या प्रत्येक संकटातून बाहेर काढतील। कारण गुरुचरित्र हा ग्रंथ खूप म्हणजे खूप श्रेष्ठ ग्रंथ आहे आणि जो पण भक्त अगदी श्रद्धेनं नियम अटीचं पालन करून या गुरुचरित्राचं 7 दिवसाचं पारायण करतो ना त्याच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे। त्यामुळे ज्या पण स्वामी सेवेकरांना गुरुचरित्राचं पारायणापासून खरंच शक्य इतर वेळेला होत नाही त्यांनी खरं सांगते की तुम्हाला अगदी मनापासून सांगते की तुम्ही 4 जुलैपासून 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण नक्कीच घरामध्ये सुरू करा। तर म्हणजे काय होईल 10 जुलैला आपल्या स्वामी महाराजांच्या गुरुपौर्णिमे दिवशीच तुमचं या पारायणचं उद्यापन 10 जुलैला येईल 7 दिवसाचं पारायण सुरू। त्यामुळे आपल्याला पारायण हे 4 जुलैला आपल्या घरामध्ये सुरू करायचं आहे। तर गुरुचरित्र हा स्त्रियांनी वाचण्यासाठी दिंडोरी प्रणीत। जास्त करून काय होतं गुरुचरित्राचं पारायण म्हणजे कोणतं पण पारायण जे असेल ते जास्त करून महिला स्त्रिया ह्या जास्त प्रमाणात करतात। तर ह्यासाठी मी सांगते की स्त्रियांनी दिंडोरी प्रणीत स्वामी सेवा दिंडोरी प्रणीत केंद्रातील आपल्या मार्गातील जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो मागवून घ्या। तुमच्याकडे जर गुरुचरित्र ग्रंथ नसेल तर दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आपण गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्या घरामध्ये सहजरित्या मागवू शकता आणि तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेनं स्वामी महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण अगदी मनापासून आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकता। तर तुम्हाला थोडक्यात सांगते की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण ज्या दिवशी सुरू करायचं आहे त्या दिवशीच आपल्याला गुरुचरित्राचा पारायण करत असतो त्या दिवशीच आपल्याला घरामध्ये संकल्प करायचा असतो। संकल्प करून तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर संकल्प कशा पद्धतीनं करायचा किंवा कशा पद्धतीनं संकल्प करायचा आपल्या घरामध्ये याविषयी मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तो पण तुम्ही बघून घ्या की संकल्प आपल्याला कोणती पण स्वामींची सेवा कोणतं पण स्वामींचं पारायण जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला स्वामींना संकल्प करायचा असतो। अशा पद्धतीने संकल्प कशा पद्धतीनं करायचा याविषयी मी माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तो तुम्ही नक्कीच बघून घ्या। कारण कसं होईल मी जर इथे संकल्प कसा करायचा ह्याविषयी जर मी सविस्तर माहिती दिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यासाठी संकल्प आपल्याला ज्या दिवशी आपण 4 जुलैला सकाळी पारायणला सुरुवात करणार आहोत त्या दिवशीच प्रथम आपल्याला आपल्या देवघरातील स्वामी महाराजांना संकल्प करायचा आहे। तुम्ही ज्या गोष्टीसाठी किंवा ज्या समस्येसाठी ह्या गुरुचरित्र 7 दिवसाचं पारायण करणार आहे हे स्वामी महाराजांना बोलून आपल्याला संकल्प आपल्या घरामध्ये करायचा आहे। संकल्प हा आपल्याला 4 जुलैला म्हणजेच पहिल्या दिवशीच करायचा आहे। दररोज आपल्याला संकल्प करायचा नाही हे पण लक्षात ठेवा। ज्या दिवशी तुम्ही पारायणला सुरुवात करणार त्या दिवशी पारायणचे थोडेफार नियम आणि अटीचं पालन करून आपल्याला तर 4 जुलै 2025 रोजी आपण आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायणला सुरुवात करणार आहोत। तर त्या दिवसापासून 7 दिवसापर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये नियम आणि अटीचं पालन करायचं आहे। आणि मी पहिल्यांदा अजून एकदा सांगते की ज्या पण स्वामी सेवेकरांना नियम आणि अटीचं पालन न करता गुरुचरित्राचं पारायण जर आपल्या घरामध्ये करायचं असेल तर तुम्ही पारायण खरंच करू नका। कारण गुरुचरित्र हा 5वा वेद आहे आणि ह्या गुरुचरित्राच्या पारायणला गुरुचरित्राच्या ग्रंथाला नियम आणि अटी आहेतच आणि ह्या
पालन करून ह्या अटीचं आपल्याला मगच आपल्याला गुरुचरित्र पारायण घरामध्ये करायचं आहे. या नियम आणि अटी तुम्हाला पाळल्याच पाहिजेत, हे कंपल्सरी आहे. त्यामुळे नियम आणि अटी काय आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या 7 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला पूर्णपणे मांसाहारी बंद करायचं आहे. मांसाहारी आपल्याला घरामध्ये बनवायचं नाही. हा एक नियम आहे, हा नियम सर्वांनी पाळलाच पाहिजे. दुसरा नियम तुम्हाला सांगते की जी पण व्यक्ती गुरुचरित्र पारायणाला बसलेली आहे त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये फरशीवर झोपायचं आहे. आपल्याला गादीवर सोफ्यावर बसायचं नाही, गादीवर बेडवर झोपायचं नाही. थोडक्यात आपल्याला गादीवर आणि बेडवरती बसायचं नाही, गादीवरती आपल्याला झोपायचं नाही. आपल्याला फरशीवरती एखादी तुम्ही सतरंजी स्वच्छ धुतलेली असेल ती टाकून तुम्ही सहजरित्या फरशीवर झोपू शकता. त्यानंतर तुम्हाला सांगते हा दुसरा नियम. आता अजून एक नियम असा आहे की जोपर्यंत आपण गुरुचरित्र पारायण करतो म्हणजे 7 दिवस आपलं पारायण सुरू असणार आहे, त्या दिवसामध्ये जर चुकून आपल्याला एखाद्या 10व्याला 13व्याला जायला लागलं तर तुम्हाला तिथे सुद्धा जायचं नाही. असं असेल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला एखाद्या घरामध्ये पाठवू शकता, पण तुम्हाला तिथं जायचं नाही. हे पण नियम तुम्हाला पाळायचा आहे. त्यानंतरचा अजून एक नियम असा आहे की आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो त्यावेळेला आपल्याला परान्न घ्यायचं नाही. आता परान्न थोडक्यात मी तुम्हाला सांगते. परान्न म्हणजे काय की आपल्या शेजारी किंवा आपल्या घराच्या बाहेर ज्या व्यक्ती असतात म्हणजे आपले नातेवाईक जे असतात, भावकीमधील जे लोक असतात, घराशेजारचे जे लोक असतात त्यांच्या घरातलं आपल्याला बनवलेलं जेवण वगैरे काहीसुद्धा खायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही. आपल्या घरामध्ये जी आपली आई, मुलगी, पत्नी कोणती पण आपल्या घरामध्ये जी स्त्री असेल तिनं जे जेवण बनवलं असतं ते आपण खाऊ शकता. थोडक्यात काय, आई, बहीण, पत्नी ह्यांनी जे घरामध्ये जेवण बनवलं असतं ते आपण जेवण ह्या 7 दिवसामध्ये खाऊ शकता. हा एक नियम झाला. तर तुम्हाला हे नियम कंपल्सरी आपल्या घरामध्ये पाळलेच पाहिजेत. दुसरी अजून एक गोष्ट अशी आणि महत्त्वाची आहे की तुम्हाला 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन हे करायचंच आहे. ब्रह्मचर्य हे तुम्हाला 7 दिवस पाळायचंच आहे. हे सर्व नियमाचं तुम्ही अटींचं पालन करून तुम्ही तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करा, कारण नियम आणि अटी ह्या गुरुचरित्र पारायणाला कंपल्सरी आहेत. आणि स्वामींनी स्वतः सांगितले की जो पण भक्त, जो पण स्वामी सेवेकरी अगदी श्रद्धेनं नियम आणि अटींचं पालन करून गुरुचरित्र पारायण करणार त्याच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या मी त्याला नाहीसं करणार, हे स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. तर आपल्या घरामध्ये जर देवघरामध्ये जागा असेल तर तुम्हाला कलशाची स्थापना करून आपल्याला पारायण करायचं आहे. तर तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल, स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्या उजव्या साईडला आपल्याला एक कलशाची स्थापना करायची आहे. तर कशा पद्धतीने कलशाची स्थापना करायची, तर आपल्याला एक तांब्या घ्यायचा, पितळाचा तांब्या घ्यायचा, त्याच्या खाली आपल्याला थोडीशी तांदळाची रास करायची. जेव्हा आपण कलश तो तांब्या ठेवायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुपारी, नाणं एक आणि हळदी कुंकू टाकायचं आणि त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचं आहे. अशी तुम्ही स्थापना करू शकता. आणि हे कलश आपल्याला 4 जुलैला ज्या दिवशी पारायणाला सुरुवात करतो ना त्या दिवशीच आपल्याला ह्या कलशाची स्थापना करायची देवघरामध्ये. किंवा तुमच्या देवघराच्या शेजारी जर जागा नसेल तर तुम्ही एक चौरंग घेऊ शकता. त्या चौरंगावर एक कापड हांतरू शकता, पिवळं लाल कलरचं कापड, तुम्ही कोणत्याही रंगाचं, फक्त काळा रंग सोडून तुम्ही त्या रंगाचं कापड त्या चौरंगावर हांतरू शकता. त्याच्या मधोमध तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो ठेवू शकता किंवा मूर्ती ठेवू शकता. आणि उजव्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने मी जर सांगितलं तसं कलशाची स्थापना करू शकता. उजव्या साईडलाच कलशाची स्थापना करायची आहे. आता हे झालं तर दररोज आपल्याला आपण 4 आणि गुरुचरित्र पारायण सहजरित्या सुरू करू शकता. आता एक सांगते की 4 जुलै ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत त्या दिवसापासून आपल्याला 7 दिवस हा ग्रंथ हलवायचा नाही. गुरुचरित्राचा ग्रंथ आपल्याला 7 दिवस त्या जागेवरून हलवायचा नाही. पहिल्या दिवशी ज्या जागेवर बसणार आहे त्याच जागेपासून आपल्याला 7 दिवस हे पोथी वाचन करायचे. तुम्हाला पहाटे उठून जर वेळ मिळाला तर पहाटे सुद्धा वाचू शकता. तुम्हाला 12 ते 12:30 मध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ वाचन करायचं नाही, स्वामींची कोणती सेवा करायची नाही. तुम्ही सकाळी 11 वाजेपर्यंत हे ग्रंथाचं पठण घरामध्ये करू शकता किंवा पहाटे उठून सुद्धा तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. फक्त आपल्याला 12च्या पुढं ग्रंथ पठण करायचं नाही, म्हणजे 12 ते 12:30 पर्यंत. त्याच्यानंतर जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर तुम्ही 1च्या पुढं 4 पर्यंत सुद्धा पठण केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण मी तर तुम्हाला अगदी मनापासून सांगते की मला असं वाटतं ना ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही एक काम करा, 7 दिवसाच तुम्हाला मनापासून पारायण करायचं. तुम्ही आपलं लवकर पहाटे उठा. कसं असतं, आपण पहिल्यांदा देवाची सेवा आपले ग्रंथ पठण जर केले तर आपण दिवसभर कोणती दुसरी कामं केली तरी सुद्धा चालू शकते. त्यासाठी तुम्ही पहाटे उठूनच गुरुचरित्राचं पारायण आपलं करा घरामध्ये. 6 किंवा 7, 8 पर्यंत तुमचे पोथी वाचन सहजरित्या होऊ शकतात. तर आता पहिली गोष्ट सांगते की गुरुचरित्र पारायणच्या दिवशी पहिल्या दिवशी आपल्याला किती अध्ययन पठण करायचे, दुसऱ्या दिवशी आपल्याला किती अध्ययन पठण करायचे, तिसऱ्या दिवशी आपल्याला किती अध्ययन पठण करायचे, चौथ्या दिवशी आपल्याला किती अध्ययन पठण करायचे, 5व्या दिवशी किती आणि 6व्या दिवशी किती, 7व्या दिवशी किती, याविषयी संपूर्ण डिटेल त्या पहिल्याच पानावरती दिलेले आहे बघा. तिथून तुम्ही बघून अशा पद्धतीनं अध्ययन पठण करू शकता आपल्या घरामध्ये. तर ह्याविषयी सांगितलं. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला गुरुचरित्र पारायण आपण बसणार आहोत
त्या दिवशी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सकाळ संध्याकाळ सुद्धा स्वामींची आरती आपल्या घरामध्ये करू शकता। 7 दिवस तुम्ही स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करू शकता, गणपतीची आरती करू शकता, स्वामी महाराजांची आरती करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये आरती सुद्धा करू शकता। आता तुम्हाला सांगते की 7 दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींच्या दररोज किती आराधना अशी सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली। तर आता मी तुम्हाला सांगते की स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा। तर तुम्ही स्वामींना ना एखादं फळ दाखवू शकता किंवा तुम्ही दूध साखर सुद्धा दाखवू शकता। स्वामी मनापासून तुमचा नैवेद्य स्वीकारतात। स्वामी नैवेद्य काय दाखवतात हे बघत नाही तर स्वामी महाराज काय बघतात तर पुढचा भक्त आपल्या किती श्रद्धेनं आणि किती नियम आणि अटींचं पालन करून गुरुचरित्राचं पारायण करत असतो हे ते स्वामी महाराज बघत असतात। त्यामुळे तुम्ही नैवेद्य दूध साखर किंवा साधं एखादं फळ जरी असेल ना घरामध्ये त्याचा दाखवला तरी सुद्धा चालू शकता। मी तुम्हाला काय खाऊ शकता ह्याविषयी सांगते बघा। आता तुम्ही तिन्हीपैकी एक पदार्थ जर खाल्ला तर तुम्हाला 7 दिवस तेच खायचं आहे। तर जर तुम्हाला जर चपाती खायची पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती खाल्ली तुम्हाला 7 दिवस चपातीच खायची आहे, भाकरी खाल्ली 7 दिवस भाकरीच खायचे, सकाळ संध्याकाळ असं तुम्हाला तिन्हीपैकी एकच निवडायचं आहे ह्यातलं। तर तुम्हाला भाज्या कोणत्या खायच्या आहे सांगते। तर राजगिरीची भाजी जी मिळते बघा ती सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही बटाटा खाऊ शकता, तुम्ही टोमॅटो खाऊ शकता, तुम्ही रताळे खाऊ शकता, तुम्ही वांगी खाऊ शकता, तुम्ही भेंडी सुद्धा खाऊ शकता, तुम्ही हळद ह्याच्यामध्ये घालून खाऊ शकता, तुम्ही मिरची पूड घालून खाऊ शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे जिरे हे सुद्धा घालून ह्याच्यामध्ये खाऊ शकता, तुम्ही ती हिरवी मिरची सुद्धा घालून खाऊ शकता। तुम्हाला मैद्याचे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत, आपल्याला अजून काय खायचं नाही तर आपल्याला डाळी कोणत्याही खायच्या, आपल्याला द्विदल धान्य कोणतेही खायचं नाही या 7 दिवसामध्ये। तसेच आपल्याला मैद्याचे पदार्थ पण खायचे तर नाहीच। तर त्याच पद्धतीने आपल्याला अजून काय 7 दिवसामध्ये तुम्ही खाऊ शकता। तर 7 दिवसामध्ये अजून तुम्ही काय खायचं नाही, तुम्हाला मैद्याचे पदार्थ खायचे नाहीत आणि ह्या ज्या भाज्या मी तुम्हाला सांगितल्या ह्या भाज्याच फक्त तुम्हाला खायच्या, ज्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही भाजी आपल्याला ह्या 7 दिवसामध्ये खायची नाही। आपल्याला कोणते कडधान्य खायचे नाहीत, एवढं पण लक्षात, डाळी वगैरे आपल्याला काही सुद्धा खायचं नाही। तर तुम्हाला सांगते की थोडक्यात काय तर आपल्याला कांदा लसूण वर्ज करायचं आहे। कांदा लसूण वापरायला कोणताही पदार्थ कोणतीही भाजी आपल्याला खायची नाही। तुम्ही साधी हळद टाकून हिरवी मिरची टाकून सुद्धा बनवू शकता। तुम्ही मिरची पूड भेटते ना आपल्याला ती बघा, साधी मिरची पूड असते नुसत्या मिरच्यांची, लाल मिरच्यांची, ती मिरची पूड टाकून सुद्धा तुम्ही भाजी बनवून खाऊ शकता। फक्त आपल्याला कांदा लसूण वर्ज, कांदा लसूण वापरायचा नाही। 7 दिवस आपल्याला कोणत्याही पदार्थामध्ये कांदा लसूण टाकून खायचं नाही, कारण कांदा लसूण हे तामसी पदार्थ असतात आणि हे 7 दिवसामध्ये आपल्याला खायचे सुद्धा नाहीत। हे सगळं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी। आणि अजून जर तुम्हाला ह्याविषयी माहिती जर आवश्यक असेल तर माझा संपूर्ण अजून एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे बघा, की गुरुचरित्राचं पारायण कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये करायचं, कोणते नियम अटी पाळायचे याविषयी सुद्धा मी पारायण कसं करायचं याविषयी सुद्धा माहिती दिलेलं आहे। तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्कीच बघून घेऊ शकता। तरी पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच सांगितलेलं आहे। तर त्याच्यानंतर आपण एवढं 7 दिवस आपण सहजरित्या खाऊ शकता। तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं तर तुम्हाला कधीपासून ज्या आपण स्वामी सेवेकरांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त, कारण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जे पण स्वामींच्या सेवा करतो आधी त्या सेवेचं फळ आपल्याला स्वामी महाराज त्वरित देतात। म्हणजे काय, ह्या सेवेचं फळ आपल्याला लगेच मिळतं। आणि जो पण भक्त श्रद्धेनं ह्या स्वामींचं गुरुपौर्णिमेच्या आधी ज्या सेवा करतो त्याला स्वामी महाराज प्रत्येक संकटातून बाहेर काढतात। त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्याला पारायण कधीपासून सुरू करायचं आहे तर 4 जुलैपासून तुम्हाला पारायण सुरू करायचं आहे। किती अध्याय वाचायचं आहे हे सगळं त्या गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या पहिल्याच पानावर आहेत बघा, त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। आणि सर्व नियम अटी कोणत्या आहेत त्या नियम अटीचं पालन करायचं ह्याविषयी सुद्धा मी माहिती सांगितली। कोणते पदार्थ खायचे आहेत, कोणतं अन्न सेवन करायचं आहे, कोणत्या भाज्या खायच्या आहेत याविषयी सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली। तर तुम्हाला आज त्या दिवशी आपण घरामध्ये पारायणला सुरुवात करणार आहोत, म्हणजे 4 जुलैला आपण आपल्या घरामध्ये पारायणला स्वामी महाराजांना सुरुवात करणार। गुरुचरित्राचं पारायणला आपण 4 जुलैला सुरुवात करणार आहोत। तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 3 जुलैला तुम्हाला संध्याकाळी 4-5 वाजता तुम्ही छोट्या छोट्या 4 चपात्या बनवायच्या आहेत, तुम्हाला 5 चपात्या बनवायच्या, एकदम छोट्या छोट्या तुम्ही चपात्या बनवू शकता। त्यातील तुम्हाला 4 चपात्या ह्या कुत्र्यांना खाऊ घालायच्या आहेत आणि 1 चपाती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे। हे तुम्हाला आदल्या दिवशी करायचं आहे। पारायणला ज्या दिवशी सुरुवात करणार आहात ना तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हे सगळं करायचं आहे। तर तुमच्या इथं जर गाय नसेल किंवा तुम्हाला जर कुत्रे वगैरे मिळाले तर तुम्ही अशा ठिकाणी एखाद्या मंदिराच्या किंवा झाडाच्या साईडला कोपऱ्यात ठेवू शकता, जेणेकरून कोणती पण प्राणी असेल तो ते खाऊ शकतो। तर पारायण सुरू करणार तुम्ही 4 जुलैच्या दिवशी पारायण सुरू करणार दिवशी आपल्याला संकल्प करून स्वामी महाराजांना पारायण सुरू करायचं आहे। तर सुरुवातीला काय करायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला दररोज हे करायचंच आहे। आपल्याला स्वामी महाराजांची देवपूजा ही दररोज आपल्या घरामध्ये देवपूजा, असं नाही की तुम्ही पारायणला बसला म्हणजे देवपूजा वगैरे काय करायचं, काही सुद्धा नाही। तुम्ही स्वामींचा फोटो असेल तर फोटो पुसू शकता, जर तुम्ही पूजा मांडणी केली असेल पहिल्या दिवशी तरी सुद्धा तो फोटो नुसता पुसून तुम्ही 7 दिवस घेऊ शकता। मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा पुसून वगैरे ठेवू शकता। फक्त कलश आपल्याला 7 दिवस हलवायचा नाही, कलश पहिल्या दिवशी स्थापन करायचा उजव्या साईडला।
तर तुम्ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर प्रथम जेव्हा आपण 4 जुलैला ग्रंथपठण करायला बसणार, म्हणजे पहिल्या दिवशीपासून आपण 7 दिवसाचं पारायण करणार आहे. तर पहिल्या दिवशी म्हणजे 4 जुलैपासून सुरुवात करणार आहे पारायणला आपण. तर पहिल्या दिवशी आपल्याला म्हणजे असं 7 दिवस करायचं आहे. तर पहिल्या दिवशी जेव्हा आपण ग्रंथपठण करणार त्याच्या पहिल्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, स्वामी स्थवन आपल्याला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आणि श्री स्वामी समर्थांचा एक माळ मंत्र म्हणायचा आहे. आणि गणपती अथर्व शीर्ष हे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे. हे पठण करून नंतर आपल्याला अध्ययन वाचायला सुरुवात करायचं आहे. तुम्ही दररोज प्रथम तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक, गायत्री मंत्र एक माळ, स्वामी समर्थांचा एक मंत्र एक माळ असा पद्धतीनं पठण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला अध्ययन वाचनाला सुरुवात करायची. हे तुम्हाला 7 दिवस करायचं आहे. आता तुमचं गुरुपौर्णिमे दिवशी ह्या पारायणचं उद्यापन येणार आहे. गुरुपौर्णिमे दिवशीच तुम्हाला पारायणचं उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन करत असताना सुद्धा उद्यापन कशा पद्धतीनं करायचं किंवा किती नैवेद्य बनवायचे याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. तर तुम्ही तो पण बघून, तर तुम्ही अगदी श्रद्धेनं गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या पण स्वामी सेवेकरांना अगदी मनापासून इच्छा असेल त्यांनी आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा. स्वामी महाराज तुमच्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या पण स्वामी सेवेकरांना गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं त्यांनी कधीपासून सुरू करायचं किंवा गुरुचरित्राचं पारायण हे आपण आपल्या घरामध्ये करणार आहे, त्यामुळे कोणत्या नियमाटींचं पालन करायचं आहे, कोणत्या भाज्या खायच्या आहेत, कोणतं अन्न आपल्याला सेवन करायचं आहे याविषयी सविस्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.